मानेपासून फुफ्फुसापर्यंत पोहोचलेल्या दुर्मिळ गाठीमुळे फुफ्फुसाचे कार्य बंद पडलेल्या नवजात बाळाला नामको हॉस्पिटलमध्ये नवजीवन. नामको हॉस्पिटलची आणखीन एक उत्कृष्ट कामगिरी. नामको हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागाने अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या नवजात बाळावर यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले. मानेपासून डाव्या छातीपर्यंत पसरलेल्या प्रचंड वेनो लिम्फॅटिक मॅलफॉर्मेशन या जन्मजात गाठीमुळे बाळाच्या फुफ्फुसाचे कार्य गंभीरपणे बाधित झाले. या गुंतागुंतीच्या अवस्थेत अनेक रुग्णालयांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर नामको हॉस्पिटलने हे आव्हान स्वीकारून यशस्वी उपचार केले. या संदर्भात माहिती देताना नामको हॉस्पिटलचे प्रख्यात नवजात शिशुरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल कुलकर्णी यांनी सांगितले, हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचा प्रमाण अंदाजे दर 1,00,000 जन्मामागे 2.5 ते 5 एवढे आहे. गर्भावस्थेत बाळाच्या फुफ्फुसाजवळ गाठ असल्याने निदान झाले होते. जन्मानंतर ही गाठ मानेपासून डाव्या छातीपर्यंत पसरलेली असल्याने बाळाला नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन त्यानंतर इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन द्यावे लागले. बाळाला सलग 2 महिन्याहून अधिक काळ ऑक्सिजनची आवश्यकता होती. डॉक्टर कुलकर्णी यांनी पुढे म्हटलं आहे की अशा प्रकारच्या गाठींवर पूर्वी प्रामुख्याने शस्त्रक्रिया केली जात असे. मात्र या शस्त्रक्रियेमध्ये गंभीर रक्तस्राव होण्याचा तसेच मान आणि छातीतील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना इजा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे या बाळासाठी शस्त्रक्रियेऐवजी स्क्लेरोथेरपी, आवश्यक तोंडावाटे औषधोपचार आणि अत्याधुनिक व्हेंटिलेटरी सपोर्ट यांचा यशस्वी वापर करण्यात आला. या समन्वित उपचारांमुळे बाळाची प्रकृती आता हळूहळू सुधारत गेली आहे. अखेर बाळाला सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले. उर्वरित गाठ पूर्णपणे जाण्यासाठी 1 वर्षाचे उपचार घरच्या घरी घ्यावे लागतील. या बाळाच्या पालकांनी उपचारासाठी नाशिकमधील अनेक रुग्णालयांचे दरवाजे ठोठावले. मात्र आजाराची गुंतागुंत आणि गाठीचा मोठा आकार पाहता कोणीही उपचार स्वीकारण्यास तयार झाले नाही. अशा कठीण परिस्थितीत नामको हॉस्पिटलने बाळाला तातडीनं दाखल करून पहिले 2 आठवडे शासनाच्या मंजुरीस विलंब झाल्यामुळे कोणतेही शुल्क न आकारता उपचार केले. त्यानंतर संपूर्ण उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सोहनलालजी भंडारी, सचिव श्री शशिकांतजी परब यांनी डॉक्टर निखिल कुलकर्णी, NICU विभागातील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच संपूर्ण नामको हॉस्पिटल प्रशासनाचे मनपूर्वक कौतुक केले. अत्यंत गुंतागुंतीच्या जीवघेण्या रुग्णांवर अत्याधुनिक उपचार कमी खर्चात तसेच शासनाच्या आरोग्य योजनांमधून उपलब्ध करून देणे ही नामको हॉस्पिटलची समाजाप्रती असणारी बांधिलकी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या उपचारानंतर बाळाच्या आईवडिलांनी डॉक्टर निखिल कुलकर्णी, NICU मधील सर्व डॉक्टर, परिचारिका, नामको हॉस्पिटलच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी नामको हॉस्पिटल आशेचा किरण ठरत असून अत्यंत गुंतागुंतीच्या नवजात रुग्णांवर यशस्वी उपचार करून समाजासमोर वैद्यकीय सेवेचा आदर्श निर्माण केला आहे. समीर तुळजापूरकर, नामको हॉस्पिटल. बाळाला पोटात असतानाच जन्मतात आहे ना गाठ झालेली होती मानेजवळ आणि ती गाठ फार म्हणजे छातीपर्यंत अशी पसरलेली होती. नमस्कार, माझं नाव अविनाश. बाळाला पोटात असतानाच जन्मतात आहे ना गाठ झालेली होती मानेजवळ आणि ती गाठ फार म्हणजे छातीपर्यंत अशी पसरलेली होती. तर ही माहिती म्हणजे कुलकर्णी सर आहेत, निखिल कुलकर्णी सर, त्यांच्याकडे माहिती पोहोचली आणि त्यांनी बाळाला बघितलं आणि आम्हाला त्यांनी इथंच नामको हॉस्पिटलमध्येच त्यांनी ट्रीटमेंट करून दिली. कारण की मी बरेच दवाखाने बघितले नाशिकमध्ये, त्यांच्याकडे हे जी बाळाची ट्रीटमेंट त्यांनी खूप कव्हर केलं त्यांना आणि ते फक्तच त्यांनी आहे ना आम्हाला 2 महिन्यामध्ये बाळाला खूप चांगला पॉझिटिव्ह आहे ना त्यांनी रिझल्ट दिला आणि स्टाफ खूप चांगला आहे आणि त्यांचं आहे ना एवढं सहकार्य आम्हाला मिळालं ते खूप आभार मानतो.